हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे कुंडलीकवरदाय विद्वान् श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय वैष्णव संतन की जय। नित अल्पमती हीन काय वर्णोत मचे गुण उदकी तारिले पाषाण महिमा नामाचे नाम चांगले माझे कंठी राहू भरे कटी पूल उद्धरिले मुक्त केले राक्षस द्रोणागिरी कपी हाती आनविला सीता भीती कपी थोर केली ख्याती भरत भेटी समय शिळावती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखनली लंका दहन केली हनुमंत कशाने राम जानकी जीवन योगियाची निधान राम राजीव लोचन कृपा चरण वंदितसे नाम चांगले माझे कंठी राहू भरे कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा। प्रस्तुत प्रवचन सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा हनुमंत वर्णन करणारा अभंग आहे। अभंग निवडण्याचा हेतू रामायणाची सांगत आहे आणि रामायणामधून हनुमंत जर वजा केलं तर खाली शून्य राहू शकत आणि ज्ञानेश्वरची ओवी इतर काही घेऊन त्याच्यावर फारसं बोलता येत नाही। आज आपण रामायणच ऐकलं रामायणाचं पारायण झालं थोडंफार रामायणावर बोलता येईल त्या हेतूने काहीतरी मोहळं आपल्याला एखादा श्लोक म्हणा एखादी ओवी म्हणा अभंग घेण्याची प्रघात आहे। त्या न्यायाने याच्यामध्ये रामायणाचं थोडं बहुत वर्णन येतं प्रभू रामचंद्राचं वर्णन येतं हनुमंताचं वर्णन येतं त्या निमित्ताने मी अभंग हा निवडला। गेले 4 महिने झाले तसं काल आपला विषय झाला हे दुर्मिळ आहे 4 महिने काढणं हे दुर्मिळ आहे एवढं सोपं नाही। आपण सर्व ग्रस्ती आहोत शेती धंदा आहे प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही काम आहे व्याप आहे तेवढे बाजूला करून 4 महिने काही कमी जास्त प्रमाणामध्ये पण काही 10-5 मंडळी त्यांनी मात्र एकही दिवस खाडा न होऊ देता हे भागवत रामायण पूर्ण केला। तसे भागवत रामायणाचे म्हणजे रामायणाला वाल्मिकी ऋषीने असं वरदान दिलेलं आहे जो कोणी ह्या ग्रंथाचं श्रवण करेल पाठांतर करेल रामायण सांगेल रामायण ऐकेल त्या ग्रंथाला त्याचा प्रपंच त्याचं आयुष्य सुख समृद्धीचं जातं असं वरदान ह्या ग्रंथाला आहे। भगवंताचे तसे 10 अवतार आहेत मत्स्य कच्छ वराह नरसिंह परशुराम
वामन आणि 7वा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र, 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण, 9वा बौद्ध आणि सकलिंग असे 10 अवतार आहेत. जे 8 अवतार आहे ते अवतार स्वतंत्र काही कारणाकरता तेवढं कृत्य आहे, जास्त कारण नाही. नरसिंहाचा अवतार अगदी भक्त प्रल्हादाकरता तेवढा झाला. वामन अवतार बळीराजा करता झाला, अगदी तेवढा काळात होता. मच्छे कच्चे वराचे बऱ्याच कथा आहे तेवढा करता झाला. पण 2 जे अवतार आहेत ते परिपूर्ण अवतार आहे, पूर्ण आणि परिपूर्ण. प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण म्हणलेला आहे, भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्ण म्हणलेला आहे. दोन्ही मध्ये असं मतभेद आहे. मतभेद म्हणजे अवतारातच असं 36 आकडा आहे. प्रभू रामचंद्र दिवसा 12 वाजता तर भगवान श्रीकृष्ण रात्री 12 वाजता, असा विरोधाभास आहे. राम अवतारामध्ये 1 वचनी, 1 पत्नी आणि 1 बाली असं त्यांचा बाणा होता. कृष्ण अवतार तसं नाही, 1008 पत्न्या. आणि खोटं बोलण्यामध्ये तर तुम्ही विचारूच नका. ती 12 वर्षाचं अगोदर का पुढं नाही खोटे बोलले भगवान. पण त्या लीला करायच्या होत्या त्या 8 वर्षाच्या काळामध्ये, 12 वर्षाच्या काळामध्ये. 12 वर्षे भगवंतांनी अंगावर शिवलेले कपडे घातले नाही, डोक्याचे केस कापले नाही, पायामध्ये चप्पल घातली नाही. का घातली नाही? माझे जे गोपाळ आहे ते गरीब आहे, त्यांच्या अंगावर कपडे नाही, माझ्या अंगावर कपडे नको. माझ्या गाईच्या मी गाईचं गोपालन करतो, त्या गाईच्या खडेऱ्या असतात, मलाही लक्ष द्यायचे आणि केसही कापले नाही. असं त्यांचा बाणा होता 12 वर्षापर्यंत. 12 वर्षानंतर तो मग दाम धरलेला आहे. आता तिकडे जायचं, फक्त मला अवताराबद्दल बोलायचं आहे. आणि आजचा जो अवतार आहे त्याचं आपण पारायण केलं, श्रवण केलं, तो राम अवतार आहे. राम अवतार चरित्र आहे, आचरणीय आहे. आणि कृष्ण अवतार चरित्र आहे पण ते वर्णनीय आहे. भगवान श्रीकृष्णाच्या लीला वर्णन करायच्या, ऐकायच्या, सगळं पाप नष्ट होतं. कितीही पापी असेल तर ते नष्ट होतं. आणि प्रभू रामचंद्राचं चरित्र श्रवण, आपलं आचरण करायचं. आचार फार महत्वाचा ग्रंथ आहे हा. ग्रस्त असल्याला करता अत्यंत महत्वाचा, अत्यंत. सगळे पाठ याच्यामध्ये आलेले आहे, सगळे पाठ आलेले आहे. आई बापापासून गणपतापर्यंत, प्रेम मित्रापर्यंत. मित्र कसा असावा? सुग्रीव मित्र झाला, हनुमंत सेवक झाला होता. 4 भावंड. आजचं जर पाहिलं तर काहीच नाही रामायणामध्ये. रामायणामधून आपण काहीच घेतले, शून्य. आमचे रामभाऊ महाराज राऊत म्हणतात हे नुसतं तो थंड आहे. कीर्तनकार असो, कोणी असो, तो थंड आहे. काही त्यांच्याप्रमाणे काहीच आपण वागती नाही, तो थंड आहे. भावाने भाव असं बापाचं वचन पूर्ण करण्याकरता, सावत्र आईचं वचन पूर्ण करण्याकरता 14 वर्षी वनवास. जर आपण जर बारकेने पाहिजे सापडणारच नाही, तुम्हाला सौदूर सापडणार नाही. लक्ष्मण सावत्र भाऊ होता, तरी प्रभू चालले ना, माझा भाऊ चालला ना, मला राहायचं नाही. लक्ष्मण म्हणतात प्रभू मला तुमच्या बरोबर यायचं. प्रभू म्हणतात अरे तुझी आई आहे, तुझी पत्नी, त्याला कमीत कमी विचारून तरी गेलं. विचारण्याकरता गेलं पण त्यांना म्हणले नाही की मी जाऊ का म्हणून. मी चाललो, आज्ञा नाही त्यांची, त्यांना हो म्हणायचं नाही म्हणायचं असं नाही. उर्मिलाला सांगितलं उर्मिला मी चाललो बरं प्रभू मिळतील. उर्मिला सुद्धा नाही म्हणले नाही, फक्त म्हणले प्रभू पण आता तुम्ही चाललेच ना स्वामी, जाता जाता एक माझ्या हातचा घास घ्यान जा. लक्ष्मण म्हणतो देईल, मला थोडी वेळच नाही.
म्हणतात लक्ष्मण पुन्हा 14 वर्षांनी येईपर्यंत उर्मिलेचा हातामध्ये घास आणि पुन्हा लक्ष्मणाची वाट पाहत आहे. आता तुम्हाला अतिशक्ती वाटत 14 वर्ष त्याची कल्पना करायची. सगळ्या गोष्टी ह्या कल्पनेच्या आहे. आपल्याला हे मुळातच भागवत रामायण आहे. याचा अर्थ असा आहे उर्मिली हातात घालून बसली नव्हती, पण अंतःकरणाने साठ आपल्या पतीचं ध्यान करत होते. माझ्या हातचा घास खाला नाही, माझे स्वामी गेले, अशी सारखी 14 वर्ष करत होते. त्याचाच अर्थ आहे हातात घास ठेवून. सीतामाई पत्नी होती, नेटकच लग्न 2-5 वर्ष झाले असेल, वर्ष 12 महिने झाले असते. वनवास, तिला वनवास नव्हता. दशरथ राजा म्हणायची, कौशल्य म्हणायची तू कोमल आहे, तू जाऊ नको. सगळ्यांनी आग्रह केला तरीही सीतामाई म्हणे नाही, पतीचं सुख ते माझं सुख. मी कशा करता सांगत आहे, तुम्ही ते ऐकलंच आपण म्हणा. तरी महाभारत रामायणामध्ये सगळे पाठ आपल्या हिताचे आहे. आपण कसा आचार करावा, कसा विचार करावा हे पाठ त्याच्या करतात. सीता होती नेटकीच लग्न झालेली, कोमल होती, तर हे सीता म्हणजे पतीचं सुख ते माझं सुख. स्वतः प्रभू म्हणतात जानकी थांब ना तू, मी येतो 14 वर्षांना. तरी सीता माई थांबायला तयार नाही. तुम्ही जर गेले तर माझा प्राण राहणार नाही. सीतामाई गेल्या त्याच्या. भरत येथे नव्हता, सावत्र भाऊ तेथे नव्हता. इकडं स्वतःचा बाप रामाला सांगायचं जाऊ दे, माझं वचन मोड, पण जाऊ नको तू. तरी जायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. शेवटी म्हणतात कौशल्याने स्वतः आणून आपलं कैकेयीने वलकली आणून दिली. अंगावरले राजकपडे काढून घेतले आणि कैकेयीने वलकली आणून दिली. वलकली म्हणजे भगवे वस्त्र, साधू वेश, संन्यास वेश असं आणून दिला. स्वतः त्याने घालायला लावला. बरं नुसतं रामालाच नाही, स्वतः सीतामाईलाही वलकली आणून दिली. किती कडू. आज ऐकत तुम्हाला असं वाटतं? सावध राहायचं नाही, शक्य आईचं नाही कोणी ऐकणार, बापाचं ऐकणार नाही कोणी. भाग आलं तर ती सीता म्हणते सांभाळा तुमचं हे सगळं, मी निघून जाते. सीतामाईला सुद्धा वलकली आणून दिले. ते स्वतः नेसतही ना सीतामाईला वलकली म्हणता, स्वतः कैकेयीने सीतेला वलकली नेसून दिली. ती काही गावाला चालली होती, फिरायला चालली होती, मुंबईला पुण्याला कुठेतरी. काय वाटत असेल कौशल्याला? प्रभू दशरथ राजा जिवंत होते, काय वाटत असेल त्यांना? प्रभू रामचंद्र स्वतः जगाचे मालक आहे, त्यांची लीला हे लीला सगळी सीतामाईची सुद्धा लीला आहे. सगळं त्यांना माहिती होतं, पुढे काय होणार, कसं होणार, कसं करणार. तो सगळं तसं जगा करता त्यांनी वर्तून दाखवलं. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी, अभ्रकासाठी पंते हाती धरली पाठी. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी, बालकाच्या चाले माता जाणून पावले घाले. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. त्याला सगळं माहिती. पण ही जगा करता का की सगळ्या जगाने पुन्हा जोपर्यंत कलियुग आहे, ही युग आहे, युगापर्यंत सगळ्या समाजाने जगाने राम आचरण करावं, तसं वागावं. तसं वागलंच समजा रामाचा रामायणासारखं तर मला असं वाटतं. मी कुठेतरी बोललो होतो, कोर्ट कचेऱ्या बंद होतील, पोलीस स्टेशन बंद होऊन जातील, पोलीस भरती बंद होऊन जाईल. हो मग झाले रामराज्य काय होणे आम्हाशी, असं होईल. पण तसं आपण होऊ देणार नाही. हो भरत नव्हता तिने, हे वनवासाला निघाले, भरताला मागून आणायला गेले, आणलं भरताला. तोपर्यंत दशरथ राजा पुत्र म्हणून बरं का, राम म्हणून नाही, फक्त राम नाव होतं म्हणून राम म्हणून होत होता. किती बापाचं मुलावर किती जीव आहे, किती प्रेम आहे. राम 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 म्हणता म्हणता दशरथ राजाने प्राण सोडला.
सापडेल असं कोण करतील, खूप प्रेम करते, खूप प्रेम करते, पण नाही बाह्य रंगाने आतापर्यंत दिसलं तुम्हाला कधी आपल्या आठवड्यात कधी ऐकलं की बापाने मुलाकरता प्राण दिला, वारला 70 महिन्या 15 दिवसाला, त्या क्षणाला नाही. दशरथाला म्हणतात 3 दिवसात प्राण राम राम म्हणतात प्राण एक एक पाठ घ्यायचं. सावतर भाऊ भरत आणि शत्रुघ्न त्यांना आणलं तिथे. त्यांनी ते पाहिल्यावर खरी बातमी कळल्यावर भरत म्हणतो आई काय करू आता, माझ्या प्रभूची आज्ञा नाही, नाही तर तुला आता लाथ मारून काढून दिलं असतं. आईला कोणा करता, भावा करता शक्यच नाही. असं किती प्रेम होतं. तो राजे बसले नाही, शोक सभा झाली नाही. आज आपण तो शोक सभा म्हणतो ना, तो कोणतरी एखादा महात्मा गेला, साधू गेला, सामान्य गेला, आपण 2 मिनिटं श्राद्ध दिले बोलतो, त्याला शोक सभा म्हणतात. ती शोक सभा सुद्धा घेतलेली भारताने. सैन्य बरोबर घेतलं, रथ बरोबर घेतला आणि प्रभूला परत आणण्याकरता चित्रकूट पर्वतावर गेले. चित्रकूट पर्वतावर चढत असताना लक्ष्मणाने पाहिलं त्या चित्रकूट पर्वतावर आदिवासी मंडळी राहत होती. ते प्रभू प्रेम करणारे होते. ते म्हणे नक्की हा भरत येऊ राहिलेला आहे, पण हा याला मारण्याकरता येऊ राहिलेला, युद्ध करण्याकरता येऊ राहिलेला. तेही आपल्या आपल्या आयुध सज्ज केले. पण प्रभू सांगितलं थांब, नाही लक्ष्मणा थांब, तो नक्कीच मारण्याकरता नाही आला. आपली वंश तशी नाही. काय विश्वास होता, माझा भाऊ आहे, माझ्यावर तो प्रेम करणार आहे, तो मला मारणार नाही. एक एक पाठ आपण घेत चालायचं. किती विश्वास होता. गेला जवळ. खूप मोठी कथा आपण ऐकलीच आहे, पण मला थोडं सांगायचं आहे, मला पुढे जायचं आहे. जवळ गेल्यानंतर साष्टांग दंडवत घातला आणि दोघं भेटी झाली. त्या भेटीचं काय वर्णन करावं. हृदय हृदय एक झाली. हे हृदयची त्या हृदय घातले. दोघांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. मिठी पडलेली होती. थोड्या वेळाने झाले. त्यांच्याबरोबर वशिष्ठ मुनी होते, अयोध्येची नगरी होती. त्या ठिकाणी सगळं चित्रकूट पर्वत असणारी आदिवासी मंडळी होती. सगळ्यांनी ते पाहिलं आणि लक्ष्मण आपलं भरत म्हणतात दादा परत चला, मी तुम्हाला नेण्याकरता आलेलो आहोत. प्रभू म्हणतात भरता यायला काही अडचण नाही, पण रघुवंशाची रीत आहे, प्राण जाय परी काय वचन न जाय. प्राण गेला तर चालतो, वचन मोडायचं नाही. वडिलांचा शब्द आहे, आईने मला पाठवलेलं आहे. भरत म्हणे सगळी मी माझ्या माथ्यावर घेतो तेवढं पण तुम्ही परत चला. वचन न जाय. सूर्यवंशाची रीत आहे, वचन न जाय, नाही येणार मी परत. भरत म्हणता दादा जर तुम्ही येत नसेल, मी येथेच माझा प्राण त्याग करतो सूर्य नदीमध्ये, मी घरी जाणार नाही. तुम्ही आले नाही की मी जाणार नाही, मी प्राण येथे दे. किती शब्द कसे होते हो, कसं वाटत असेल त्या वेळेला. एका बाजूला वडिलांचा शब्द मोडायचा नाही, एका बाजूला भरत म्हणतो मी जीव देईल, प्राण देईल, मी जगणार नाही. बरं ते नुसतं लटकं बोलू नाही आपल्यासारखं. आपण बऱ्याच वेळा लटकं बोलतो. एखाद्या बायकोचा राग आला, जाय आता तुला तोड दाखवणार नाही. ते काय खरं असतं का? तास 2 तासानंतर चहा झाला का? तसं लटकं नाही, खरंच होतं. प्रभूला माहिती होतं खरं होतं हे म्हणून. प्रभू म्हणतात मग काय करायचं, परत चला. परत येऊन काय करू, तुमचं राज्य सांगा. तुम्ही राज्याभिषेक करा, मी तुमचा, तू काय करायचं, मी तुमचा सेवक होईल. बरं आलो मी, झालो राम राजा, राजे झाला. म्हणे मग तू मी सेवा करेल तुमची, तुम्ही सांगाल ते मी करेन. प्रभू म्हणतो मग ठीक आहे, आता मी अयोध्येचा राजा झालो, तू सेवक झाला. सेवकाने काय करायचं असतं, सांगितलं ते काम करायचं. तुम्ही सांगाल ते मी करणार. मग प्रभू म्हणतात मी सांगतो तुला, आता हे राज्य सांभाळ. वचन वचन, वचनाला काय किंमत होती.
सांगितलं मी संभोग राजे पण मी रशियात बसणार नाही. नको बसू, सिंहासनावर तुमच्या पादुका द्या आणि पादुका मी सिंहासनावर ठेवणार, त्यांची आज्ञा पाळणार, राज्य सांभाळणार. म्हणजे रामभाऊ महाराज म्हणतात आईने कडू बोलून वलकले नेसवले, भावाने गोड बोलून पादुका घेतल्या, त्या चपला द्या म्हणे, पादुका घेतल्या आणि डोक्यावर घेतल्या, निघून गेला. आता तीही चालायला लागले. प्रभू पुढे आहे, लक्ष्मण माग आहे, मध्ये माई चाललेली आहे. तर चालत असताना आता किती दुसरं दुकान होतं का, हे गेल्या फाटल्या दुसरं घेऊन टाकू म्हणून. आता त्या खडवा कधी मिळणार होता, पादुका कधी मिळणार होत्या. रक्ताच्या पायाच्या चिळकांड्या उडायच्या, चिळकांड्या. प्रभू म्हणतात लक्ष्मणा खरा आता खरा वनवास आहे, थोडस आपण चिंतन करायचं. समजा त्या जागी आपण असतो तर काय वाटतं आपल्या मनाला. रामायण आचरणीय आहे, आचरणीय. देहे जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव चरणांना सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा, ही जे शब्द आहे निष्ठेचे शब्द आहे त्यालाच रामायण असं म्हणतात. कितीतरी प्रत्येक प्रसंग असाच आहे, सगळे प्रसंग असेच आहे. सीतामाई चोरून गेली, रामाला माहिती नव्हतं का सीता पुढे गेली कशी गेली. अरे ती गेलीच नाही, निश्चित सावली गेली होती. सीतामाई म्हणून राम झाडाला कवटायचा, सीते सीते. दगडाला विचारायचे, वृक्षाला विचारायचे, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. देवाला माहिती नव्हतं का. अगस्त्य ऋषीच्या आश्रमाजवळ भगवान शंकराने पार्वती माता वरून लीला पाहत होती देवाची. भगवान शंकराला माहिती होती लीला आहे म्हणून, पण पार्वती मातेला एवढं काय माहिती. पार्वती माता म्हणते तुम्ही ज्याचं भजन करतात ना तो पाहिलं का काय पाहिलंय. अरे बायको करतो सारखा झाडाला कोठवतो, कोणाला विचारतो, सारखा असं विचारतो. पाहिलं का पाहिलं. भगवान शंकर म्हणतात माते तसं नाही, ही लीला आहे. लीला या निमित्ताने ज्याचं नाव घेईल वृक्षाचा उद्धार आहे, दगडाचा उद्धार आहे, या जंगलाचा उद्धार आहे. त्या निमित्ताने ही भगवंताची लीला आहे. पार्वती मातेला ते काही खरं वाटत ना. पार्वती माता म्हणजे तुम्ही बघा ही लीला आहे का काय आहे. पार्वती मातेने सीतेचं रूप धारण केलं आणि अशी झाडाच्या अशी लपत छपत प्रभू कशी गेली. स्वामी आले ना मी, कशाला सीता सीता करतात. प्रभू तिच्याकडे पाहायला तयार नाही. त्याला कळत नव्हतं की मी काय करतो, मी कोण आहे म्हणून. तिला हात ओढले, माते माझी सीता नाही, तू आई आहे. पार्वती मातेचा गर्व हरला. असे कितीतरी पार्ट असेच आहे रामायणामध्ये. सगळे पार्ट, सगळं रामायण आपल्या हितच आहे, आपल्या हितच आहे. म्हणून रामायण आचरणीय आहे. सीतामाई अशोकवनामध्ये नेऊन ठेवले रावणाला. सीतामाई प्रसन्न होण्याकरता रावणाने हार प्रयत्न केले. पूर्वी असं होतं, आजच्या सारखं नव्हतं. आज फार वाईट काळ आहे, वाईट काळ आहे. किती रोज आपण पेपर टीव्हीवर फोनवर पाहतो, बलात्कार अत्याचार हे ऐकू येते. पूर्वी असं नव्हतं. रावणामध्ये धमक होती, ती एक स्त्री होती. एका क्षणामध्ये तिचं सगळं काही त्याने करून टाकलं असतं. पण ती स्वतःहून प्रसन्न असेल तरच सीतामाईला वरायचं होतं. मग सगळे प्रयत्न केले, सीतामाई प्रसन्न होत नाही, वर देत नाही. सगळे प्रयत्न केले तरी जमेना. मागून रावणाने शेवटचा प्रयोग केला. त्यातली मोठी कथा मला सांगायचं नाही.
त्या राक्षसीला सांगितलं, अनेक प्रकारचे तिला भेदरवलं, वर काढले, मेलेले राम लक्ष्मणाची मुठ्ठी दाखवले मायवी, तरी सीताबाई तयार होईना. मग शेवटी स्वतः रावण गेला आणि रावणाने पहिल्यांदा शम दम असे दाखवलं. पहिल्यांदा विनंती केली, सीते आता तू जाऊ शकत नाही, राम जगू शकत नाही, तू मला वर आनंदाने मागा, ती सगळी सैना सगळं लंका तुझी सेवक होईल असं सगळं आम्हीच दाखवले. सोन्याची लंका आहे, अमुक आहे, तमुक आहे. सीताबाई तयारच नाही. मग तलवार काढली. बोल नसल तू प्रसन्न होतोय का, घाला तुझे 2 तुकडे करतो. सीताबाई स्मित हसली. रावणाची, रावण भाऊ, रावण दादा, रावणा खबरदार, तुला वाटत असेल मी ती एकटी आहे. रावण म्हणे कोण आहे, कोण आहे? सीतामाईने कोण नाही इथे, माझ्या बरोबर धर्म आहे, धर्म पतिव्रतेचा धर्म आहे. जर खरंच पतिव्रता असेल तर कितीही कसेही संकट आले तर केस वाकडा होणार नाही, केस. पतिव्रतेचा धर्म आहे. रावणाने प्रयत्न केला, काही केला, सीतामाईने खबरदार, माझ्या बरोबर धर्म आहे, तू जगशील काही दिवस, तू मला स्पर्श केला तरी जवळ भस्म होशील. रावण पाठीमागे सगळे पार्थ आचरणीय. रावण परत गेला. सीता शुद्धी झाली. हनुमंताने सगळं पाहिलं आणि प्रभू रामचंद्राला येऊन सांगितलं. सुग्रीवाला, वाली आला, सगळी ही मंडळी युद्ध करण्याकरता आली. युद्धही झालं, सांगायचं झालेलंच आहे. युद्ध झालं आणि रावणाचा वध केला, लंका विभीषणाला दिली आणि सगळे त्या जिथे त्यांचं राहुटे होतं तिथे येऊन उतरले. प्रभूने हनुमंत जाय आता सीतामाईला घेऊन ये. तिची शेवटची इच्छा हीच, 6 महिने येथे राहिली, तुझी काय इच्छा आहे? हनुमंताने उडान केलं, अशोकवनात गेला, सीतामाई समोर नमस्कार केला. सीतामाई श्रीराम 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 असं जप. हनुमंताचा आवाज पाहिला, डोळे उघडले. हनुमंत बाळा काय झालं रे, कसं कसं झालं, सगळं सांगितलं काय झालं. आता काहीच राहिलं नाही. आता तुम्हाला अयोध्याला जायचं आहे. प्रभूने मला पाठवलं की सीतामाईला घेऊन ये. पण शेवटची इच्छा विचारली, काय इच्छा आहे? म्हणतात एखाद्या फाशीला द्यायचं असेल, आता सोळावं द्यायचं असेल तर त्याला शेवटची इच्छा विचारली जात होती. काय इच्छा आहे ना, मग ती शेवटची इच्छा सांगायची, काय सांगायची. तसं सीतामाईला शेवटची इच्छा विचारली हनुमंताने. माई मला प्रभूने सांगितलं शेवटची इच्छा काय आहे? माई म्हणे माझी काहीच इच्छा नाही, माझी एवढीच इच्छा आहे, माझ्या स्वामीला मी कधी भेटेल. हनुमंत म्हणते ते तर होणारच आहे, 2 मिनिटात तुम्हाला प्रभूचं दर्शन होईल. पण मला प्रभूने सांगितलं शेवटची इच्छा काय आहे. सीतामाई म्हणे काहीच नाही. मग हनुमंतच म्हणतात, माई मी ज्या टायमाला तुमची शुद्धी करण्याकरता आलो त्या टायमाला इथे ह्या राक्षसीने बसलेले होते, त्या कसे बसले होते, यांनी किती तुला त्रास दिला. अशी भारी टोचायची सीतामाईला, तर तू प्रसन्न भय रावणाला आणि तू जग मरू नको. नाना प्रकारच्या शब्दाने काय, अपशब्दाने काय, जशा पद्धतीने तिला खजील करता येईल तेवढं त्या राक्षसीने त्रास दिला. आणि हनुमंतराया झाडावर बसून हे बघत होता काही त्या वेळेला. हनुमंताचा तवाच पाडा तयार व्हायचा, एका गदेमध्ये बी त्याचा जीव घेऊन. पण प्रभूची आज्ञा नाही. एक एक पाठ तुम्ही ध्यानात धरायचं, एक एक पाठ काय आज्ञा होती. माझ्या प्रभूची आज्ञा नाही, नाही तर एका गदा द्यायला बिठा. एवढी शक्ती होती हनुमंतापाशी. नाही नाही, प्रभू इकडे याचंच काम नव्हतं, पूर्ण लंका विनाश करून टाकली हनुमंतांना. पण वाल्मिकीने बोलिले
जैसे चिकरीने वरतून दाविलं नामा म्हणे. वाल्मिकीने लिहून ठेवलं होतं प्रभूच्या हातूनच रावणाचं मरण आहे म्हणून प्रभू यावं लागलं. एक एक वाट असेल त्या हनुमंताने पाहिलं होतं. हनुमंत होतं माई मी प्रत्यक्ष पाहिलेले या राक्षसीने हे इथले लोक सर्प तुझ्या अंगावर सोडित होते. सर्प येत नव्हती गोष्ट वेगळी पण ती सोडित होते. विषाचे गल्लास भरून तुझ्या गल्लास मध्ये पाण्यामध्ये टाकले गेले विष भरून. तू हे सांगत होते ते विष बेशीत मरशील म्हणून. तरीही सीतामाई पेली तरी काही जाऊला त्रास दिलेला आहे. मग हनुमंता जाऊ दे बाबा तिला त्रास द्यायचं काम आहे. ऐका सीतामाई म्हणता हनुमंता त्यांची काही चूक नाही रे. ज्यांनी त्रास दिला त्यांची काही चूक नाही म्हणणारी सीतामाई. सापडो तुम्हाला एखादी सीतामाई अशी आजची सीता जर असती तर हनुमंता एका गदेत यायला समुद्रात फेकून दे मारून टाकली. एवढा मला सीतामाई म्हणे त्यांची काही चूक नाही. हनुमंताने कशी चूक नाही? अरे ते नोकर आहे. नोकराचं काय काम आहे? मालकाने सांगावं नोकराने ऐकावं. रावण यांचा मालक होता तो सांगायचा याला असं करा त्या करायच्या त्यांची काही चूक नाही. ऐका अगदी ऐकून ठेवा. जवळ एक दृष्टांत आहे. सीतामाईने हनुमंताला सांगितलं हनुमंत असं समोर आहे. सीतामाई सांगितलं हनुमंता त्यांची काही चूक नाही. आई बाबा एक शिकारी होता म्हणजे शिकारी शिकार करण्याकरता अरण्यात गेला. वाघ पाहिला आणि त्या वाघाच्या पाठीवर तो शिकारी लागला बाण घेऊन. वाघ असा मागे पळायचा आणि पुढे पळायचा. शिकारी त्याच्या मागे चालायचा. वाघ म्हणाल फक्त याचा बाण चुकवायचा. मग याला बघतोय असा पुढे चालला 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 याने बाण सोडला. वाघ तिरपा झाला. बाण बाजूला निघून गेला. वाघ मागे फिरला. आता वाघ आणि मनुष्य वाघाने डरकाळी फोडली आणि धावलं ना याला धरण्याकरता. आता हा किती पळणार होता याला आता वाघ धरणार. पटकन एक झाड पाहिलं झाडावर चढला. वाघ खालून पाहतो बेट्या तू वर चढलंस रे तुझा बाण बघितला असता. त्याने जगण्याचा श्वास टाकला. तेवढ्यामध्ये त्या झाडावर एक अस्वल राहत होता. अस्वल पाहिलं का? नसं पाहिलं काय? पूर्वी येत होते घेऊन गावगाव करायचे ते अस्वल. आता टीव्हीत पाहिलं असेल. हो एवढ्या जाता ते दात असे मोठमोठे नख ते मांडी करून दाखवायचं. ते अस्वल त्या घराच्या झाडावर छोटस घर केलं काडक्या फुटक्या टाकून आणि त्याच्यावर बसलेलं होतं. झोपलेलं. ती बाहेर धांगून ऐकली. वाघाची डरकडी ऐकली. याच्यावर याचा आवाज आला म्हणून असं वर मुडकं करून पाहिलं. काय गडबड म्हणे खाली पाहत होते. एक वाघ खाली एक माणूस वर आला. अस्वलाने ते पाहिलं. हे पाहिलं वाघोबाला. वाघोबा म्हणतो आपलं वाघोबा म्हणतो अस्वल दादा काही गोष्टी साधवायच्या असल्या भाऊ दादा काका मामा ही धामधूम आहे ना कितीतरी आश्वासने आपल्याला. आता मी असं करीन मी तसं करीन फलन करीन सगळे आश्वासन गफड शंकच आहे. खरे काही नाही. तसं तो खालून होतो अस्वल दादा काय रे भाऊ अरे हा जो मनुष्य आहे ना हा आपल्या दोघांच्या वहिनी म्हणे वहिनी. एक दिवस तुला असंच मारी मी बाण चुकल म्हणून मी वाचलो. तू वर जाय खाली ये याला खाली लुटून दे खाऊ दे मला भूक लागली आहे. अस्वल म्हणतो वाघोबा नाही काय त्याने माझ्या घराचा आश्रय केला. सगळं घ्याजोगच आहे. सगळं आपल्याला घ्याजोगच आहे. किती मोठ बोलणं. अस्वल जनावर म्हणतो त्याने माझा आश्रय केला. माझ्या घराचा आश्रय केलेला आहे. मी त्याला लुटू शकत नाही. झोपून येतो. जनावर जनावर मनुष्य नाही. अस्वल काय म्हणलं नाही मी त्याला लुटणार. झोपून येतो. वाघोबा म्हणतो ए मनुष्य दादा
मी तुझ्या जातीला तुला कधीच धक्का लावणार नाही असं सोन दिलं. तसं आज समाज चालू आहे. मराठा समाज, माळी समाज, वंजार समाज. तसं तो वाघोबा म्हणतो, ए मनुष्याला तुझ्या जातीला मी कधीच खाणार नाही. माझ्या सर्व समाजाला सांगून ठेवी घटना लिहून घटना. मग जायवर आसवाला खाली उठून दे, खाऊ दे मला. काय वाटत तुम्हाला? आसवालाने याला लोटलं नाही, झोपून घेतलं. पण हरामखोर ही जात माणसाची वर गेला, आसवाला लोटून गेला. कितीतरी जातीचे असे माणसं आहेत, भस्मासुराचे अवलत आहे, काही कळत नाही त्यांना. उपकार चांगलं वाईट गेला वर लोटलं ना खाली आसवाला. आसवत पडता पडता एका फांदीवर अटकलं. वाघोबा म्हणतो, आसव दादा याशी जाते बरं का मनुष्याची. ये खाली ने लोटून दिला, आता खाऊ दे मला. आता काय वाटतं तुमच्या मनाची मला सांगा, काय वाटतं तुम्हाला? त्यांना लोटलं पाहिजे त्याने. मला वाटतं तू लोटलंच पाहिजे. आसव किती परोपकारी पा. आसवन म्हणतो वाघोबा तो मूर्ख आहे, तो अज्ञानी आहे, आडणी आहे. कोण म्हणतो? आसवन. माणसाला म्हणतो तो अज्ञानी आहे, आडणी आहे, मूर्ख आहे, त्याला कळत नाही. पण तो काही आता माझ्या घरी आला होता, तो चुकला. मी नाही चुकणार, त्याला नाही लोटणार. तो जाऊन त्याच्या पप्प्यात जाऊन बसला. कोणा सांगितलं हे आहे ना तुमच्या ध्यानात? याच्याकडे जायचं नाही. सिद्धांत स्वादाचा गुरुवारी आमचे यदव बाबा सांगायचे, मिष्टान्न जेवण करण्याकरता आहे. गुलाबजाम आहे, जिलेबी आहे, बालुशाही आहे, सगळे पदार्थ आहे. त्याच्यामध्ये लोणचे बी आहे, पापड आहे, चटणी आहे. पण बाबा म्हणायची ही येडी हळदी ती मिष्टान्न नाही खाती. ही मिरची, लोचन, पापड वरती बसतात म्हणे. त्याच्यावर बोलायचे प्रपंच कसा करायचा बोलायचे, संसार कसा करायचा बोलायचे. संसार म्हणजे तोंडी लावायचा, तोंडी. लोणचं नुसतं चाटायचं, मिरची नुसती चाटायची, पापड चव येण्याकरता एवढं खायचं. आणि मिष्टान्न पोटभर खायचं. मिष्टान्न म्हणजे परमार्थ. आणि संसार म्हणजे लोणचं, चटणी. पण आपण ते करतेच नाही. आपण मिष्टान्न सोडून देतो, लोणचं चटणी तेच बरोबर बसतो. तस प्रपंच असा आहे, संसार असा आहे. कोण माझा खाता पडला गेला फक्त सांगायचे. तसा प्रपंच हा छोटा याचा परमार्थ हा महाधन जोडी देवाचे चरण भोवया जतन हे उपाय लाभाचे. सीतामाईने हनुमंताला दृष्टांत सांगितला, बाबा मी त्या अस्वला सारखी आहे, तुम्ही माणसासारखी नाही, त्यांना काही शिक्षा करायची मला घेऊन. राम प्रत्येक पाठ घ्या जोग आहे, प्रत्येक पाठ घ्या जोग आहे. सीतामाईला नेलं. आता शेवटचे दिवस आहे, थोडं थोडं पहिले मला शेवट दिवसापर्यंत यायचं आहे. पुढे जाऊन जसं आता हे मंडळी कोणतरी एक जण येणार आहे निवडून आल्यानंतर सत्कार समारंभ होतात. याने अशी मदत केली, त्याने तशी मदत केली. तसं प्रभू रामचंद्र आणि सगळ्या राजे रमाडे वानर सेना सगळ्यांना बोलवलं आणि सत्कार करायचा ठरवला. सत्कार करायचा, पुढे करायचा नाही ना. पण हनुमंताकडे एक काम दिलं. हनुमंता प्रत्येक जण कोणी ऋषी येतील, मुनी येतील, सामान्य येतील, प्रत्येकाला तिथे हातपाय धुवायला लावायचा, टावेल द्यायचा, गंध लावायचा, त्याचं दर्शन घ्यायचं, त्याच्या आसनावर जाऊन बसवायचं. कोणाकडे काम थोडंसं शिकलेलं नाही का? हनुमंताकडे काम हे होतं. येता येता रस्त्याने नारद महर्षी आणि विश्वामित्र बरोबर आले.
ते ह्याच कार्यक्रमाला येत होते. नारद महर्षी म्हणजे त्यांनी एकदा कळ लागली की ती रत्न न होणारी होती. विश्वामित्राच्या नारदाची वाटाने चर्चा सुरू झाली. तुमचे काने कसे हे नाही चर्चा सुरू झाली. ऋषी म्हणे तुम्ही खूप फिरता. नारद महर्षी म्हणे मला असं वाटतं राम श्रेष्ठ का रामाचं नाम श्रेष्ठ. आपण आता रामायण ऐकलं. रामायण म्हणजे पूर्ण राम आणि राम म्हणजे रामच नुसतं नाव. कोणतं श्रेष्ठ आपल्याला विचारा प्रश्न कोणी. राम श्रेष्ठ का रामाचं नाव श्रेष्ठ. आपण प्रत्यक्ष राम श्रेष्ठ. विश्वामित्र प्रत्यक्ष राम श्रेष्ठ आहे. त्याचं नावच काय समजलं. अशी दोघांची चर्चा झाली. नारद महर्षीला मनात विचार केला आता याला धडा शिकवायचा. नाम श्रेष्ठ का देव श्रेष्ठ. त्या विश्वामित्र माग लघुशंकेला थांबले. नारद महर्षी पुढे गेले. हनुमंताच्या कानात सांगितलं हनुमंता येऊ राहिले विश्वामित्र. आणि मग त्यांच्याकडे कानाडोळा करायचा. न पाहिल्यासारखं काही मंडळी ते शिकवतात ना. एखाद्या समय असं काही करायचं ठरलं ना कानाडोळा करतात. कानाडोळा करायचा म्हणे. मग त्यांना हात पाय द्यायला म्हणायचं नाही. टाळवेला द्यायचं नाही. गंधही लावायचं नाही आणि दर्शन द्यायचं नाही. आता नारद म्हणजे संतचं ऐकावं बरं का. काही सांगितलं तर ऐकावं. शास्त्र म्हणाले ते सांगावे. ते राज्य हे करून मानावे. संतांनी हिरीत उडी टाकायला सांगितलं तर टाकायचं. ज्ञानोबरांचा नाही त्यांनी विष घ्यायला श्रवण केलं तरी विष घ्यायचं. नारदाने सांगितलं. हनुमंताने ऐकलं. विश्वामित्र आले. त्यांच्याकडे न पाहिल्यासारखं केलं. हातपाय धुवायला म्हणले नाही. विश्वामित्राने नाही ध्यानात राहिलं. गंधही नाही लावलं. नाही ध्यानात राहिलं. दर्शनही घेतलं नाही. नाही ध्यानात राहिलं. ठीक आहे. त्यांचे आसन मागे होते. ते आसनावर विश्वामित्र लावून बसले. बरं मग आता एवढं थांबावं का नाही. नारद महर्षी उठले विश्वामित्राकडे गेले. ऋषी मुनी तुम्ही विश्वाचे मित्र आहात. तुमचा राग लोकांना माहिती नाही. हातात जर पाणी घेतलं सगळं जगाचं भस्म क्षणात करेल एवढी तुमच्या शक्ती असताना आणि मग तो हानवे आपल्या बोलण्याची ताकद तशी कधी कधी त्यांचे शब्द येते तोंडातून. त्या हनुमंताने तुम्हाला गंध नाही. तुमचं दर्शन नाही. आणि पाय एका मला तुम्हाला वेगळ्या दिसतो का. प्रत्येकाचं दर्शन घेऊन राहिलेलं आहे म्हणे. ते पटलंच नाही. पटायचंच होत म्हणे. मग जाणून बुजून सभेमध्ये अपमान. बरं ते म्हणलं लय अगदी लढवित्या असं सांगलं. एवढ्या माणसात तुमचा अपमान. एवढ्या माणसात तुम्हाला हलकी साडी. एवढ्या माणसात तुम्हाला टोपी उपकरण नाही. सगळ्याला पाहते टोपी उपकरण. विश्वामित्राला पटलं. लगेच गेले प्रभूकडे. प्रभू तो हनुमंताने माझा जाणारा अपमान केला. काय केला अपमान. हे बघा सगळे लग्न लावलं. सगळ्याचे दर्शन घेतलं. सगळ्याला आसन नेलं. माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. जाणून बुजून अपमान आहे. प्रभू म्हणतात तसं तर होणार नाही. मला चालणार नाही. त्याला आताच्या आता त्याचं शिर उडवा. नाही तर हातात पाणी घेतो. सगळी सभा नाही. आयुध नाही. सगळ्या जगाची उलथापालथी करतो. बरं तेच ताकद होती. प्रभू म्हणतात अरे बाबा तसं नको. मी वाटलं ते त्याला पाहतो. आता हनुमंताला मरण हे माहिती नव्हतं का कोणाला. हनुमंत आजही जिवंत आहे. आपण असं लागलेलं होतं. आजही सजीव आहे. चिरंजीव आहे. सत्य चिरंजीव पाहिजे. हनुमंत चिरंजीव आहे. हे विश्वामित्राला माहिती. प्रभूलाही माहिती. तो मरणार नाही. पण जगाच्या हिताकरता जगाच्या कल्याणाकरता जगाला दाखवण्याकरता हातात बाण घेतला आणि पुढे हनुमंत पाहिजे. बरं नारद महर्षी तेवढं थांबले नाही. हनुमंताकडे गेले. हनुमंता संभळ बाबा आता म्हणजे का. अरे असं असं झालं आणि तो हनुमंत देव तुला आता बाणाने मारणार आहे. हनुमंत म्हणतात नारदा अरे माझा काही बनत होता असं. अरे तो सांगेल बाबा आता मरण तोच ओढून गेला मला. नारद महर्षी मी चुकलो पण तुला एक युक्ती सांगू. म्हणजे काय युक्ती. जाय म्हणे
शिरोळ नदीच्या पलीकडं एक झाड आहे पिंपळाचं. त्या झाडाखाली बस, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम असं भजन करत राहिले. हनुमंताने उडी मारली, त्या पिंपळाच्या झाडाखाली घेतले, डोळे झाकलेले आहे, भजन सुरू झालेलं आहे. इकडं हनुमंत पळाला, मलाही धन पळाला, पुढे हनुमंत हाता प्रभूने राम घेतला. कोणीतरी सांगितलं शिरोळ नदीच्या पलीकडं एका झाडाखाली बसलेलं लपून प्रभू जवळ गेले असे आणि बाण सोडायला सुरुवात केली. सकाळचे 10 वाजले होते. बाण सोडला, सुसू सुसू करीत जायचा. हनुमंताला अशी प्रदक्षिणा घालायचा, कोण बाण आणि परत यायचा आणि भागत बसायचं. सकाळचे 10 वाजल्यापासून संध्याकाळचे 5 वाजले. प्रभू घाम झाला, पण भजन थांबना आणि बाणही थांबना. शेवटी नारद महर्षी विश्वामित्राकडे गेले. विश्वामित्रा, तुला काय वाटत रे, कोण श्रेष्ठ आहे? इडून फाटा पडलं होतं आपल्याला. काय होतं, कोण श्रेष्ठ, राम श्रेष्ठ का रामाचं नाव श्रेष्ठ? विश्वामित्राने कानाला घातला, बाबा देवाचं नाव श्रेष्ठ आहे. दृष्टांत संपला. मी कशा करता सांगतो, सगळे पार्ट आपल्या हिताचेच आहे. देवाचं नाव नका, तुम्हाला रामायण वाचता येणार नाही, ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही, भागवत वाचता येणार नाही, हरिपाठ नाही पाठवणार सगळ्याला, तरी होईलच पाठ. पण राम राम म्हणता येईल का नाही आपल्याला? रामकृष्ण हरी म्हणता येईल का नाही आपल्याला? आपण इमानदारीने सांगावा, आपल्या मनाला टच करा. मी किती भजन करतो, नाही आपण ज्ञानेश्वरी वाचणार, नाही गाथा वाचणार, नाही का आपलं भजन म्हणणार, नाही हरिपाठ म्हणणार, रामकृष्ण हरी तर येड्या माणसाला म्हणता येईल ना? किती म्हणत असते, आपल्या मनाला टच करायचं आहे. त्या राम नामामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. नुसतं रामात नावात एवढी शक्ती आहे, तर देवा किती शक्ती आहे. तुकोबराय म्हणतात एवढी मोठी शक्ती आहे नामामध्ये. हो, आणि नाथबाबांनी हे लिहिलं, वाल्मिकीने लिहिलं, नाथबाबांनी लिहिलं, त्याचं आपण पारायण केलं. आणि तुम्ही मला सांगितलं, बाबा करा प्रवचन, मी तो अल्पमती, काय वर्णू तुमचे गुण, मी ते एक अल्प आहे, मतिहीन आहे, मी काय वर्णन करणार आहे रामाचं, काय तुम्हाला मी विषय सांगणार आहे. तसं तुकोबराय लहान झाले सांगते, मी तर अल्पमती, काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. तुकोबराय म्हणतात, हे प्रभू मी अल्पमती आहे, हीन आहे, दीन आहे, आढारी आहे, अज्ञान आहे, काय वर्णो तुमचे गुण, कसं काय तुमचं गुण वर्णन करता येईल मला? अरे तुकोबराय म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, भगवान श्रीकृष्णाच्या लीला, त्यात प्रभू रामचंद्राच्या लीला, समुद्राची शाही केली. समुद्र पाहिलाय का, त्याची शाही केली. मेरू पर्वताचा टाक केला, टाक पृथ्वीचा कागद केला. स्वतः कोण लिहायला बसले? विद्येची देवता सरस्वती माता लिहायला बसली. तरीही पुन्हा नाही ह्या लिहिला. तर तुकोबराय म्हणतात, मी किती वर्णवतो, काय वर्णव तुमचे गुण. दृष्टांत त्याला, उदकी तारिले पाषाण, काय तुमचं नाही ना सांगू मी. उदकामध्ये पाण्यामध्ये, हो तारले दगड, डोंगराचे डोंगर तारले, कागदावनाशी तरंगले. उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. कशाचे महिमान आहे? नामाचं म्हणतोय, नामाचं. तुम्ही आपले नामस्मरण केलं ना, हे का आपल्यामध्ये शक्ती येईल, तुमच्यामध्ये शक्ती आहे. कधीतरी खूप 1 वर्षभर रामकृष्णारी म्हणत राहा, क्षण वाया जाऊ देऊ नका. आणि तुम्ही पाण्यामध्ये, आपल्या नदीमध्ये घ्या दगड, ठेवा तरंग, कशावर तुम्ही करून पहा, मला सांगा. मला माहिती आहे तुम्ही करणार नाही, माझा विश्वास आहे केल्यावर होईल. मी नाही करून सांगितलं, पण होईल. कशावर होईल? शास्त्र सांगतं.
काय नोहे केले एका चिंतिता विठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार एवढी शक्ती नामामध्ये आहे. म्हणून तुकोबाई म्हणतात नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. नाम चांगलं आहे. कोणी घ्या यारे यारे लहान थोर जाती भलती नारी नर करावा विचार लगे चिंता. एवढं नाम चांगलं आहे. माझ्या कंठामध्ये राहावं. आता माझ्या हृदयात कायम राहू माझ्या कंठी राहू भले. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षस. कपिकुळ म्हणजे वानरासारखे माकडांचा उद्धार केला नामाने. नाही नाही जे विरोध होते रावण कंस शिशुपाल ही सगळी विरोध मंडळी होती त्यांना मुक्त केले या नामाने. एवढं नाम श्रेष्ठ आहे. द्रोणागिरी कपी हाती आनविला सीता पिती. द्रोणागिरी म्हणजे असं काही लहान सण दगड नाही. आपल्या ह्या डोंगराच्या 1000 पटीने मोठा असा द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे. हनुमंतराने त्याला तळ हटवलं. ही तिची शक्ती का नामाची शक्ती आहे. हनुमंतराय श्रीराम श्रीराम म्हणायचा आणि तो पर्वत उचलला. द्रोणागिरी कपी हाती आनविला सीतापती. त्या सीतापतीने प्रभू रामचंद्राने त्याच्या हातून पर्वत आणविला. थोर केली ख्याती भरत बेटी समये. हो भरत बेटीच्या टायमाला त्याने ख्याती केली. चौथ्या चरणामध्ये सांगता मनुष्य होती शिळा झाली थोर कीर्ती वाखणली लंका दहन केले. हनुमंत कशाने शिळा होती मनुष्याने दगड होता दगड. आता नागोले 2 मिनिटांमध्ये सांगतो. ब्रह्मदेवाची मानस कन्या त्यांनी त्याचं लग्न ठरवलं त्या मुलीचं. ती इतकी सुंदर होती आणि सांगितलं जो कोणी ह्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याला ही आईला माळ झाली. सगळे ऋषी मुनी राजे रवाडे सगळे निघाले शेताला आईला मिळवण्याकरता. ज्याची त्याच्या वाहनावर ज्याची त्याच्या गाड्या घोड्यावर सगळे पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची. हे गौतम ऋषीला कळलं. ऐका गौतम ऋषीला युक्ती माहिती होती. गौतम ऋषी एक काळ्या रंगाची गाय अजून एक बघा पूर्ण काळ्या रंगाची गाय पाहिजे. ती वेळत असेल म्हणजे जणत पाहिजे. अर्ध वासरू पोटात अर्ध वासरू बाहेर आलेला असावं. गायत्री मंत्राचा 5 वेळा जप करायचा मंत्र म्हणायचा आणि 5 प्रदक्षिणा घालायच्या. गायचं दर्शन घ्यायचं पृथ्वीला प्रदक्षिणा घालायचं पुण्य होतं. हे गौतमाला माहिती होतं. गौतमाने ते केलं. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने ते मान्य केलं आणि आईला गौतमाला देऊन टाकली. हे इंद्राला झालं ना माहिती. इंद्र सगळ्याच्या पुढे होता. हो गौतम ऋषीचा आश्रम जिथे होता. एक दिवस गौतमाला मनामध्ये गाठ बांधली. एक दिवस तरी आईला माझी करी आईलाचा भोग घेईल. एक दिवस पहाटेच्या प्रहरी कोंबडे आरवतात. कोंबडे 4 वाजता. आता कोंबडे राहिले नाही. आता घड्याळ झाले मोबाईल झाले. कोंबडे आरवते कधी आरवतात आता ते पहाटे 4 वाजता आरवायचे. इंद्राने एका देवाला कोंबड्याचं रूप धारण करायला लावलं आणि त्या गौतम ऋषीच्या जवळ जाऊन आरवला. तो कधी 12 साडेबारा 1 वाजता. गौतमाला वाटलं पहाड झाले. गौतम उठले. खांद्यावर पंचा घेतला. गंगेच्या स्नानाला गेले. इकडे इंद्राने तेवढी वेळ साधली. गौतमाचं रूप धारण केलं आणि आईल्याकडे गेला. आईला म्हणता स्वामी ही आता भोग भोगण्याची वेळ नाही. पण तो काही केलं ऐकला आणि तो आईल्याकडे गेला. आईल्याने त्याला भोग दिला. तेवढ्यामध्ये इकडं संकेत झाला गंगेवर. पाठ नाही म्हणून गौतम परत आला. तर हा कोंबडीचं रूप घेऊन परत फिरला होता. त्यांना शाप दिला. इंद्रापुढे भग चंद्र झाला काळा. भग तुझ्या अंगावर भग पडतील. इंद्राला शाप दिला आणि आईला बायकोला शाप दिला. तू भ्रष्ट झाले. तू दगड होऊन पडशील. ती दगड होऊन मोठी अशी दगड आणि पुढे जाऊन प्रभू रामचंद्र सीतामाईला वळण्याकरता जात होते.
त्या वेळेला प्रभू चालत असताना पायाची धूळ त्या दगडावर उडाली, पाय सुद्धा लावला नाही, धूळ उडाली आणि शिळा होती, मनुष्य झाली. ती मनुष्य होऊन झाली. तीच आईला थोर कीर्ती वाखण, मोठी कीर्ती वाखणली, लंका दहन केली. हनुमंताने लंके जाळले कशाने? राम नामाने. तुकोबराय म्हणता राम जानकी जीवन, योगी याचे निर्धान, राम राजीव लोचन, तुका चरण वंदितसे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, आपली सेवा आठवायची आपल्याला. तुकोबराय म्हणता राम जानकी जीवन. काय आहे? राम म्हणलं तर जानकीचं जीवन आहे, जीव आहे, जीव. असं ज्ञानोबराय एका गवळणमध्ये म्हणतात का, शेवटच्या चरण काय आहे? येते कुल माझे केले हरपुरी, बाप रखुमा देऊर जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नोहे ग माई. जसं ज्ञानोबराय म्हणतात तो जीवीचा जिव्हाळा आहे, तो काही केल्याने बाजूला होत नाही. तसं तुकोबराय म्हणतात राम जानकी जीवन. जानकीचं जीव म्हणजे राम, राम जानकी. योगी याचे निजधान. योगी योगी आपण योगी नाही पाहिजे, आपण कोणाला योगी म्हणा. योगी जर ध्यानाला बसले तर 12 वर्ष जागेवर उठतीने ते योगी. कशाच? या रामाचं ध्यान करतात. योगी याचे निज ध्यान. राम राजीव लोचन. राम राजाचं देवाचं लोचन आहे, डोळे आहे. तुका चरण वंदितसे. तुकोबराय म्हणता मी अशा प्रभू रामचंद्राला हात जोडतो, नमन करतो. अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. आपल्या समोर वेळ 5-10 मिनिटं पुढे गेली. प्रभू करून जी आपल्याला ही सद्बुद्धी झाली, ही सतत होत राहू, अशी आपण प्रभूच्या प्रार्थना करूया. चतुर्मास म्हणजे नेमका काय आहे? 4 महिने. आषाढी पौर्णिमेपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत याला चतुर्मास म्हणतात. 4 महिने म्हणतात. चतुर्मासच काय इतर महिन्यामध्ये का केला नाही? हा काळ अत्यंत पवित्र असतो. त्या काळामध्ये आळस नसतो. तो काळामध्ये पृथ्वी फुललेली असते, फुलं फळं, पृथ्वी आनंदित असते. पशु पक्षी सगळं अन्नधान्य चांगलं असतं, सगळे आनंदित काळ असतो. त्याला चतुर्मास म्हणतात. ती साधना करण्याकरता उपयुक्त असतो म्हणून चतुर्मास. इतर महिन्यामध्ये आहे तो, इतर महिन्यामध्ये जसं पंढरपूरमध्ये, आळंदीमध्ये, काशीमध्ये, पैठणमध्ये नामस्मरण करणं, कथा करणं जेवढं पुण्य आहे तेवढं इथे नाही. तिथे जास्त पुण्य. जिथे जर तिथे आपण इथे एक गावडं ब्राह्मणाला जेव घातलं म्हणजे आपल्या गावातील ब्राह्मण, इथे 100 माणसं जेव घालायचे आणि तीर्थामध्ये एकाच ब्राह्मणाला जेव घालायचं तेवढं. मी 100 म्हणलो, ती शतपथ म्हणजे 1000 ब्राह्मण जेव घालायचे, क्षेत्रामध्ये 1 ब्राह्मण. असे 7 प्रकार सांगितलेले आहे. एवढी मोठी शक्ती ह्या रामायणामध्ये आहे. म्हणून रामायण असो, कोणताही सदग्रंथ असो, भागवत असो, भागवत रामायण असो किंवा महाभारत असो, ज्ञानेश्वरी असो, कोणताही ग्रंथ असो तो श्रेष्ठच आहे. आणि त्या काळामध्ये तो पवित्र असतो. त्या काळामध्ये आमचे नाना, आपली सगळी दाविश मंडळी सर्व यायचे, श्रवण करायचे. भाग्याचा उदय तेने जोडी संत पाय. हे कोणाच्याही भाग्यात नाही, 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 नाहीच. मी काल परत बोललो, जे कोणी अशी सद्ग्रंथाचं पालन करी, सद्ग्रंथ श्रवण करी, सतत नामस्मरण करी, त्याने डोक्यातून काढून टाकायचं आपण अधोगतीला जाऊन, नरकाला जाऊन. तुमचं कितीही पाप असू द्या, पहिलं पातकाची होय, पातकाची होळी, एवढं सामर्थ्य ग्रंथामध्ये आहे. चतुर्मास या ठिकाणी केला, श्रवण केला. आपणही सतत जसं रोज आपल्याला जेवणाकरता जेवण लागतं, तसं आपणही मनामध्ये संकेत करू, कल्पना करूया, हे प्रभू, हे देवा, राहिलेलं आमचं आयुष्य पुन्हा 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 आम्हाला कथा ऐकायला मिळाली. चतुर्मास असो, सप्ताही असो, कुठलीही कथा असो,
जेवढी शक्य होईल तेवढे श्रवण करावं. श्रवणाचा विषय वैश्रवे येऊन सम्राज्य भुवनी सुखी नांदे. ज्ञानोबराय म्हणतात नुसतं तुम्ही ऐकायला येऊन बसा, सम्राज्य भुवनी चक्रवर्ती करील मी. एवढं सांगत त्या कथेमध्ये आहे. आपण खरंच भाग्यवान आहोत. कालच परवा मी नानाला म्हणलो, नाना आपलं गाव खरंच भाग्यवान आहे. आपल्या नदी 3 वेळा आपल्या गावातून फिरकी करते. हो, उत्तर वाहिनी असावं, गावापाशी उत्तर वाहिनी आहे. चंद्रभागा दक्षिण वाहिनी आहे, इथे दक्षिण वाहिनी आहे. पुन्हा इथे जाऊन उत्तर वाहिनी आली. बडाण्याच्या शिवाला 3 वाहण्या तयार झाल्या. 2 मिनिटांमध्ये सांगते, चालत राहील जसं आहे अजून ते. सज्जन पुढे राहतात. पांडव कौरव यांचं युद्ध झालं, धूतामध्ये हरले गेले. पांडवाला वनवासात पाठवलं. 12 वर्षे वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. 1 वर्ष अज्ञातवासात आम्ही तुम्हाला सापडू, नाही सापडलं ना तुम्हाला पुन्हा 12 वर्ष जावं लागलं, असं त्यांचं ठरलं. ठरल्याप्रमाणे 12 वर्ष गेले. 1 वर्ष अज्ञातवासात सापडायला सुरुवात केली. 11 महिने निघून गेले, सापडले नाही. 1 महिना शिल्लक राहिला, सापडती नाही म्हणून पितामह भीष्माचार्याला विचारलं. पितामह पांडव पुढे असते. आता पितामह म्हणजे दोघांचे बी आजोबा, कौरवाचे आजोबा, पांडवांचे सख्खे आजोबा. आता काय सांगायचं? पितामहाला माहिती होतं. पितामहाला संकेत केला. दुर्योधना मला माहिती नाही पुढे असतील म्हणून, पण माझं असं मत आहे, सज्जन पुढे राहतात. पुढे राहता सज्जन. सज्जनाचं राहण्याचं ठिकाण सांगितलं पितामहानं. अरे जेथे दुष्काळच पडत नाही त्या परिसरात सज्जन राहतात. परिसरात नाही सज्जन जिथे राहतात तिथे दुष्काळ पडत नाही. त्या परिसरामध्ये नदी काही झुळझुळ वाहते. त्या त्या गावामध्ये उंच उंच असे झाडं वाढलेले असतात. त्या परिसरामध्ये फळं फुलं येणारे झाडं सतत फळ देतात. त्या परिसरामध्ये, त्या गावामध्ये, त्या राज्यामध्ये, त्या ठिकाणी सतत गाई म्हशी कधी खात्या राहतीच नाही, सतत वेळत राहतात, दूध देत राहतात. त्या गावामध्ये सतत कथा चालते, भजन पूजन चालत. त्या परिसरामध्ये भांडणं होती नाही, कोर्ट कचऱ्या होती नाही. का अशा गावामध्ये त्या परिसरात सज्जन राहतात एवढं सांगितलं. पण ह्या मूर्खायला काय माहिती हे सज्जन आहे म्हणून. यांनी इकडे सोडायचा प्रयत्न केला. 8 दिवस शिल्लक राहिले. मग त्याने शोध केला. विराट नगरी तशी दिसते, पितामहाने वर्णन केलेल्यासारखी. इथे सुजलाम सुफलाम आहे, इथे पांडव असतील म्हणून. पांडव तिथेच विराट नगरीमध्ये राहत होते. ते 6 जण होते. साईने 6 वेळेस धारण केलेला होता. तो द्रौपदीने एका दाशीचा वेश धारण केला. धर्मराजाने ब्राह्मणाचा वेश धारण केला. भीमदादाने आचार्याचा वेश धारण केलेला आहे. अजून एक भुजंडी झाली, नपुसुक झाला, त्याला शाप होता. नकोसदेव घोडेपारखी झाले. सगळे प्रत्येकाचे वेश धारण केले. कोणाला ते दिसत सापडत नव्हते. 2-3 दिवस झाले. 1च दिवस शिल्लक राहिला. त्यांना माहिती झालं नक्की इडे आहे म्हणून विराट नगरीवर थोड्या स्वारी केली. एका बाजूला सैन्य पाठवलं, तिकडं विराट राजा थांबला. इकडं दुसरं सैन्य पाठवून मग तो उतारा नावाचा मुलगा विराट राजाचा, त्याने अर्जुनाला सारथी म्हणून घेतला. अर्जुन तो पळायला लागला, अर्जुन युद्ध करायला लागला, कौरवाला हरवलं. त्यांनी पाहिलं हे पांडव आहे, पण दिवस माळवला होता, 13 वर्षे पूर्ण झाले. तसं सज्जन जेथे राहतात तेथे अशी परिस्थिती राहते. जवळ जवळ 70-75% आपण त्याच्यामध्ये बसतो. त्या साहित्यामध्ये आपण बसतो. आखीर बसावा. हळूहळू 80%, 90%, 100% आपण तसं आपणच नाही. आपला परिसर व्हावा, तालुका व्हावा, जिल्हा व्हावा, देश व्हावा, अशी प्रभूचरणी प्रार्थना करू. झालेली सेवा इथे थांबू. काही अंशाने बरोबर असेल माझ्या गुरुवर्यांचं, काही बोलता बोलता माझ्यापासून काही चुकीचे शब्द गेले असते. तुम्ही सगळे ज्ञात मंडळी आहात. माझ्यापेक्षा कोणी लहान मोठे सगळे असतील. मी काही माझ्या अधिकारवाणीने काही बोललो असेल
तरी तुमच्या हिताचं माझ्या हिताचं असेल असा दृष्टिकोन ठेवून मी बोललो. झालेली सेवा प्रमोशन समर्पित करू. आता इथे प्रसाद आहे, सगळ्यांनी प्रसाद घ्या. आपण आता प्रसाददान म्हणू. प्रसाददान झालं तर लगेच येथे आपण सर्वांनी पंक्ती धरायच्या. तरुणांनी